विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत आपत्ती व्यवस्थापन हा पाठ. आणि आपत्ती व्यवस्थापन आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे, कारण सामान्य माणूस आपत्तीमध्ये, सामान्य नागरिक जास्त भरडला जातो. आणि आता आपण एका आपत्तीमधून जात आहोत. आज आपल्याला या पाठामध्ये अभिरूप सराव म्हणजे काय, मॉक ड्रिल आणि एम्स ऑफ मॉक ड्रिल म्हणजे या अभिरूप सरावाचे काही ध्येय असतात ते काय ते नेमके अभ्यासायचे. म्हणजे काय, एखादी आपत्ती आल्यानंतर ह्या आपत्ती व्यवस्थापन समितीकडून किंवा जे राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर जे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असतात त्यांच्यामध्ये जी योजना असते ती योजना प्रभावी आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी ही अभिरूप सराव ही एक योजना असते. आता आपत्ती कशी येते? आपत्ती अचानक येते. अचानक आलेलं एखादं मोठं संकट म्हणजे आपत्ती असते. कोणकोणते आपत्ती येतात? काही नैसर्गिक असतात, काही मानवनिर्मित असतात, काही जैविक असतात. आपण अभ्यासले आपत्तीचे प्रकार. त्याचबरोबर मग ह्या आपत्तीवर मात करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं असतं. म्हणून यासाठी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असतं, राज्य स्तरावर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असतं, जिल्हा स्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असतं, तालुका स्तरावर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असतं. तर गाव पातळीवर समिती असते आणि तिथं सरपंच त्याचे अध्यक्ष असतात. राष्ट्रीय स्तरावर प्रधानमंत्री, राज्य स्तरावर मुख्यमंत्री, जिल्हा स्तरावर कलेक्टर असतात, तालुका स्तरावर तहसीलदार असतात आणि गावात सरपंच असतात आणि घरात आपण असतो. आपलं देखील महत्वाचं काम वेड्यासारखं बाकीचे लोक करत असतात. चला चला आता बाहेर जाऊ, कोविड संपलाय, जाऊ. आपण म्हणायला पाहिजे, आपणच असतो घरात, आपण काळजी घ्यायला पाहिजे. नाही बाबा, असं नाही, संपलं नाही हे. अजून आपल्याला संकटाचं गांभीर्य ओसर ज्यावेळेस लस येईल, लस आल्यानंतर आणि प्रत्येकाला ही लस मिळाल्यानंतर, लसीच्या अजून चाचण्या चालू आहेत. लस अशी काही क्षणात येते का? नाही. यासाठी वेगवेगळ्या टप्प्यामधून जावं लागतं. म्हणून आपण कायम सतर्क असलो पाहिजे. या दृष्टीनं हा पाठ आणि हे सगळं आपल्या जिवंत असण्यासाठी गरजेचं आहे. जसं हे राष्ट्र पातळीवर किंवा जागतिक पातळीवर चालतं, आपल्या घरामध्ये आपण कसं चालतो यानुसार हे सगळं होत असतं आणि संकटाचा सामना करता येतो. जागतिक पातळीवर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नेहमीच आपण ऐकतो. त्याचबरोबर युनायटेड नेशन डिझास्टर रिलीफ ऑर्गनायझेशन ही एक वेगळी संघटना आहे. आणि युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही दुसरी संस्था आहे. त्याचबरोबर युनायटेड नेशन्स सेंटर ह्युमन सेटलमेंट्स नावाची एक वेगळी संस्था आहे. आणि एशियन डिझास्टर रिडक्शन सेंटर ही आणखी एक संस्था आहे. जागतिक पातळीवर हे सगळं ठरवतात नेमकं काय व्हायला लागलेले वेगवेगळ्या देशामध्ये रुग्णांची संख्या. आता जे रुग्ण तयार झालेले आहेत आणि आपण दुरुस्त झाल्याचे शिक्के मारले त्यांच्यावर, हे दुरुस्त झाले, एवढे दुरुस्त झाले, घरी गेले, दुरुस्त झालेल्यांचं कोणा काय व्हायले हे आपण कधी बघतोय का? मग हे वेगवेगळ्या देशामध्ये रुग्णांची लक्षणं काय झालेली आहेत, आता ते कसे, हे सगळं पाहण्याचं काम कोण करतं? ही आंतरराष्ट्रीय संस्था. भारतात काय परिस्थिती आहे, चीनमध्ये काय, इटलीमध्ये काय, अमेरिकेमध्ये काय, जपानमध्ये काय, रशियामध्ये काय, वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये काय चालू आहे आणि यानुसार पुढे आपत्तीचं स्वरूप कसं असणार आहे. म्हणून वारंवार आपल्याकडे WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही वारंवार सांगत असतं. कारण आपत्ती कशी असते, आपत्तीचं स्वरूप आपण अभ्यासलं. आपत्ती कशी असते, आपत्ती पूर्वीचा काळ कसा होता आणि आपत्ती नंतर कसा कळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. मग यासाठी वारंवार इशारा दिला जातो. आणीबाणीचा काळ असतो तिथं महत्वाचा. त्यानंतर आणीबाणी झाल्यानंतर पुनर्वसन होतं, कारण आपत्ती उलटून गेल्यानंतर आता आपण पुनर्वसनाच्या खरं म्हणजे आपत्ती संपलीच नाही, नंतर असतो पुनर्वसन. त्यानंतर प्रतिशोधनाचा काळ असतो, पुनरुभारणीचा काळ असतो किंवा पुनर्निर्माणाचा काळ असतो. सामान्य नागरिकांसाठी 3 गोष्टी महत्वाच्या असतात यामधल्या. कुठल्या त्या 3 गोष्टी? पहिला आणीबाणीची अवस्था, दुसरा संक्रमणाची अवस्था आणि तिसरा पुनर्निर्माणाची अवस्था. या सगळ्यांचा सामान्य नागरिकांशी जवळचा संबंध असतो. म्हणून आपण सामान्य नागरिक आहे. बघा, आपल्याला जर आजार झाला, आपण 4 पैसे कमवण्यासाठी किंवा कुठला तरी देवदेव करू. कशाला देवदेव? काही नाही, देवदेव आपण आपल्या घरामध्ये. तर दवाखान्यामध्ये जायची वेळ आल्यानंतर आपल्याला कोण मदतीला येणार आहे का? आणि किती खर्च लागतोय आपल्याला माहिती आहे. आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने काय चालतं आणि मग किती खर्च येतोय. खर्चाचे आकडे जर पाहिले तर आपण कशासाठी कमवतोय. मग आरोग्य चांगलं असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आपलं आरोग्य असतं. आरोग्य जपल्यानंतर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळवू शकतो. कारण हेल्थ इज वेल्थ फक्त असं फळ्यावर लिहिण्यासाठी नाही किंवा वर्गात चांगला सुविचार लिहिण्यासाठी नसतं. म्हणून हेल्थ इज वेल्थ असं जर आपल्याला मान्य असेल तर तंबाखू, दारू, बिडी, सिगारेट, चहा, गांजा, आफू, ब्राऊन शुगर, मार्फिन, कोकेन किंवा अजून जे काही अंमली पदार्थ आहेत
हे सगळे पदार्थ आपल्यासाठी नसतात, जरी दारूची दुकानं पहिल्यांदा उघडली असली तरी. कारण ती शासन मान्य आहेत. आपल्याला आपली मान्यता त्याला नाही मिळायला पाहिजे. चहाला सुद्धा आपली मान्यता नाही मिळायला पाहिजे. घरात बसून त्या हॉटेलमध्ये काय आपल्या घरात पितो की नाही, घरात प्यायला काही हरकत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजेत. मग अन्यथा एखादी आपत्ती आल्यानंतर नेमकं काय परिस्थिती होते, याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संघटनांकडून सुसंघटितपणे कार्यात्मक कृतीचा आराखडा तयार करून सगळ्यामध्ये समन्वय साधून हे सगळं काम पार पडलं जातं आणि आपदग्रस्तांना प्रत्यक्ष मदत केली जाते. पण हे नेमकं जे ठरवलंय ते ठरवल्याप्रमाणेच होतंय की नाही, हे कधी संकट आल्यानंतरच बघावं का? नाही. संकट आल्यानंतर मग त्याच्यात जर अडचणी असल्या तर त्या अडचणी कशा कळतील आपल्याला? कळणार नाहीत ना. म्हणून संकट येण्यापूर्वीच ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्परतेची आणि तयारीची स्थिती कमीत कमी वेळेत मोजण्याचं एक साधन असतं. काय? अभिरूप सराव. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये आपत्ती येण्यापूर्वी त्या संकटग्रस्तांना मदत करण्यासाठीची जी योजना आपण केलेली आहे ती योजना प्रभावी आहे का तकलादू आहे उगाच कागदावर? नाही तर आहे आमच्याकडे यंत्रणा आहे सगळी सुसज्ज आहे, कधी त्याचा उपयोग कधी करायचा? संकट आल्यानंतरच. मग तोपर्यंत खरंच त्याच्यामध्ये ते कार्यक्षम पद्धतीने सगळी संघटना किंवा ते एकत्रितपणे समन्वयानं काम करू शकतात का, किंवा काय अडचणी येतात, हे सगळं अगोदर पडताळून पाहण्यासाठीचा हे एक मूल्यमापन तंत्र आहे अभिरूप सराव. म्हणजे आपत्तीशी संबंधित प्रतिक्रिया तपासण्यासाठी या आपत्ती ओढवल्यानंतरच्या स्थितीचा एक आभासी संचलन करण्यासाठीचा हा एक नमुना आहे. किंवा हे संचलन करण्यासाठी मॉक ड्रिल किंवा अभिरूप सराव या ठिकाणी घेतला जातो. बघा, बऱ्याच शाळांमध्ये आग लागल्यानंतर नेमकं काय होईल? अग्निशामक दलाचे जवान येतात आणि हे जवान येऊन सगळं करतात. आग लागली अशी अचानक ही आरोळी दिली जाते आणि मग आग लागल्यानंतर मुलं कशी धावपळ करतात, शिक्षक काय करतात, हे सगळं, किंवा विजेचा धक्का बसलाय काहीतरी सांगून मग किती गर्दी होणे, चेंगराचेंगरी होतीये का, किंवा वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्या, कारण शाळा मोठमोठ्या असतात. तर आपल्याकडे तसं नाही, म्हणजे काय झालं, परंतु 4-4, 5-5 मजली शाळा असतात. परंतु म्हणून तिथून खाली येताना नेमकं ते वरून खाली घेता येतात का शिड्या, तितकं त्यांची योजना असते. कुणी शिड्या लावायच्या, कुणी घ्यायचं, कुणी अग्निशामक दलाचे ते कपडे लावायचे. आणि उगाच त्यांच्यापैकीच काही जणांना आगही लावली जाते, कारण अग्निरोधक कपडे असतात ना अंगावर, आणि हे सगळं विझवण्याचा प्रयत्न करतात. विझवल्यानंतर कारण बाकीच्यांना बघणाऱ्यांना कळायला पाहिजे ना, कुठेतरी धूर निघाला पाहिजे, आग विझवायला दिसलं पाहिजे, म्हणजे खरं आग लागल्यासारखं असं वाटेल. आणि हे सगळं यंत्रणा प्रभावी आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी हे केलेलं असतं. आणि नंतर कळतं, आग लागली नाही काही नाही, हे सगळं तपासण्यासाठी केलं होतं. मग व्यवस्थितपणे काढताना काय अडचणी आल्या? सगळ्या विद्यार्थ्यांना वरच्या मजल्यावरून खाली काढलं का? एकदा देशी केंद्रीय विद्यालयामध्ये अशा प्रकारचं अभिरूप संचलन किंवा अभिरूप सराव मॉक ड्रिल झालं होतं. त्यावेळी तिथं आम्ही होतो. आम्हाला वाटलं अचानक अरे बापरे आता संकट आले. परंतु नंतर एक 5-10 मिनिटांनंतर कळाले की हे आभासी संचलन होतं. कशासाठी केलं होतं? प्रत्यक्ष अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपण हे प्रभावीपणे करू शकतो का? मग हे अग्निशामक दलामार्फत अशा प्रकारचा उपक्रम केला जातो. त्याचबरोबर आणखी पोलीस दल देखील अशा प्रकारे अभिरूप सराव करत असतं. आपल्याकडे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूरला विमानाने ते यायचे आणि आल्यानंतर तिथपासून बाबळगाव पर्यंतचे सगळे रस्ते बंद व्हायचे. रस्त्यावर कोणी यायचं नाही, त्यांच्याच गाड्यांचा ताफ असायचा. आणि एकदा असंच एक आभासी विमान वाजलं, आलं विमान उतरलं आणि विमानात अचानकच हे सगळं. आणि मग हे मुख्यमंत्री आलेले आहेत, त्यांच्या गाड्यांचा ताफा आहे, तेवढ्या मोठ्या गाड्या, एक सगळ्या 5-50 गाड्या जोरजोरात वेगानं सायरन वाजत सुई रस्त्यावरून. आणि थोड्या वेळानंतर काही नाही, कुणी आलं नाही, काही नाही. कशासाठी केलं होते? कारण तेवढ्या कमी वेळेमध्ये जर असं कोणी एखादी घटना घडली, मंत्री आले किंवा काही महत्वाचे नेते आले, तर त्यांच्यासाठी हे सगळं आपल्याला उपलब्ध करून देता येते की नाही, आपली योजना सक्षम आहे की नाही, हे पाहण्यासाठी पोलीस दल त्याचबरोबर विविध स्वयंसेवी संस्था सुद्धा अशा प्रकारचा अभिरूप सराव घेत असतात. आणि यामधून आपल्या लक्षात येतं आपल्याकडे काय त्रुटी आहेत. बघा, एखादं संकट निर्माण होण्यापूर्वी आपल्या क्षमता पडताळून पाहणं हे कितीतरी गरजेचंच असतं ना. का संकट आल्यानंतरच आपण प्रत्यक्ष हे केलं पाहिजे. पहिलवान कुस्ती कशी करतो? एकदम प्रतिस्पर्ध्यासोबत कुस्ती करण्याच्या अगोदर
आपल्या गावामधल्या एका पैलवानासोबत तेवढ्या ताकदीच्या तेवढे वजन असणाऱ्या पैलवानासोबत कुस्ती करतोच की नाही, तो त्याचा अभिरूप सरावच असतो. मग ही अभिरूप सरावाची ध्येय काय आहेत? आपण ज्या संकटाचा सामना करणार आहेत त्या संकटाचा सामना करत असताना आपल्या क्षमतांचं मोजमाप करणे किंवा मूल्यमापन करणे, स्वतःची कार्यक्षमता ओळखणे आणि जी आपत्ती झालेली आहे या आपत्तीला जलद प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. म्हणजे एखादी आपत्ती झाली, आपत्ती सांगितल्यानंतर आपण किती तात्काळपणे मदत करतो. आग विझवणे मधले कपड्याच्या दुकानाला आग लागली होती एकदा इथं आपल्या मुरुडमध्ये सकाळी सकाळी. मग अग्निशामक दलाचे जवान किती वेळेनंतर आले? सगळं जळून विजायची वेळ आल्यानंतर आले. म्हणजे काय, त्या ठिकाणी हे सगळं काम कशा पद्धतीनं होतंय. आणि मग लोकांमध्ये चर्चा झाली, काय जळू द्यायचं होतं का काय? दिवाळी होती अशीच अगोदर, आणि दिवाळीच्या अगोदर मोठ्या दुकानाला, कापड दुकानाला आग लागली आणि सगळं दुकान जळून भस्मसात झालं. आता ते नेमकं कसं कसं काय काय सगळ्यांना याच्याबद्दलची माहिती बघितलं, लोकांमध्ये चर्चा झाली. असं नाही व्हायला पाहिजे होतं, एवढं मोठं दुकान आहे. सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. असेल त्यांचं इन्शुरन्स वगैरे, पुन्हा नव्या दुकानाची उभारणी करण्यासाठी 2-4-5 महिन्याचा कालखंड गेला. हे सगळ्या गोष्टी घडल्या, परंतु आपली व्यवस्था किती सक्षम आहे का तकलादू व्यवस्था आहे हे पडताळून आपण नाही का पाहण्यासाठी ही योजना असते. आपण परीक्षा, वार्षिक परीक्षेला, आपल्यासाठी वार्षिक परीक्षा म्हणजे एक समस्याच असते. आपण सराव परीक्षा घेतो शाळेमध्ये. वार्षिक परीक्षेप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा आराखडा तयार करणे, वर्गात शिक्षक असतात टचून बसलेले, हालायचं नाही, इकडे तिकडे जाय, तो अभिरूप सरावच असतो आपण. आणि सराव परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळतात, काय अडचणी आल्या, विद्यार्थी कुठं कमी पडत आहेत, काय शंका आहे विद्यार्थ्यांना, त्या अडचणींचं सोल्युशन केलं जातं. नंतर आपण वार्षिक परीक्षेला सज्ज होतो. म्हणजे काय, आपत्ती नियंत्रणाचा अभाव आपल्या लक्षात यावा यासाठी हे सगळं असतं. त्याचबरोबर अधिक समन्वय वाढावा आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या या सगळ्या जवानांच्या मध्ये किंवा त्या कार्य करणाऱ्या संघटनांच्या त्या टीमच्या मध्ये समन्वय वाढावा यासाठी, आणि संभाव्य त्रुटी आणि धोके आपल्याला ओळखता येतात. नेमके काय अडचणी येतात, धोके काय, तोटे काय त्याच्यामध्ये, हे ओळखण्यासाठी या अभिरूप सरावाची आपल्याला गरज असते. त्याचबरोबर नियोजित ठरवल्याप्रमाणे कृती होते की नाही यशस्वीपणे हे देखील आपल्याला कळतं. जर होत नसेल, आपण बऱ्याचदा ठरवतो बघा, आपण ठरवतो सकाळी 10ला शाळा, आम्ही ठरवतो, आणि मग 10ला शाळा म्हटल्यानंतर घरापासून शाळेचं अंतर किती वाजता यायला पाहिजे. राष्ट्रगीताला येताना राष्ट्रगीताची घंटी वाजते आणि 1 मिनिटाचा किंवा 2 मिनिटाचा उशीर झाला असतो. म्हणजे काय, आपण कमी पडलो. मग वेगळ्या रांगेत उभं राहावं लागतं खाली तोंड करून, का उशीर झाला ना यायला. विद्यार्थी देखील शनिवार असल्यानंतर काही खास विद्यार्थी ठरलेले बरोबर ते त्यांच्या लकबीमध्ये चलत किंवा असं पळत पळत येतात प्रार्थना चालू, कारण व्हीआयपी येते असं वाटतं. वारंवार त्याच ते विद्यार्थ्यांना उशीर होतो. मग खरं म्हणजे याच्यातून लक्षात यायला पाहिजे ना, आपल्या त्रुटी आपल्याला कळायला पाहिजेत. मग किती उशीर व्हायला लागला, 2 मिनिट, घरातून 5 मिनिटं लवकर निघाव. आपल्याला उशीर वारंवार जर हेच घडत असलं आणि त्याच समस्या, त्याच त्रुटी, त्याच गुणीवा आपल्यामध्ये दिसून येत असल्या तर आपल्याला ह्या सगळ्या त्याच्यावर मात करता येते. हे झालं अभिरूप सराव म्हणजे काय, मॉक ड्रिल म्हणजे काय, एम्स ऑफ मॉक ड्रिल, अभिरूप सरावाची ध्येय. आणि मग ही सगळी ध्येय आपली ठरवल्याप्रमाणे साध्य होतात का हे तपासण्यासाठी हे अभिरूप संचलन किंवा अभिरूप सराव असतो. म्हणजे काय, आपल्या आपत्तीच्या तयारीचं मूल्य, आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीसाठी केलेलंच हे मूल्यमापन असतं. तर तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या गोष्टी करा किंवा ह्या करू नका. काय करा, एखादी आपत्ती उद्भवू नये यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं असतं. काय, रस्त्यानं चालताना इकडे तिकडे वेंधळ्यासारखं उजवीकडे डावीकडे पाहत पाहत चालायचं नाही, आपल्या एका बाजूने चाललं पाहिजे. शाळेतून वरच्या मजल्यावरून खाली येत असताना जिन्यामध्ये गर्दी करायची नाही. आता ही सध्या आपत्ती आहे बघा, बऱ्याचदा अफवा पसरवल्या जातात. काही नाही, आता कोविड संपलाय का, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे का, हे जिल्हा प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे कलेक्टर सांगतील संपलाय की नाही संपलाय. आपल्याला आपल्या घरामध्ये बसून कळतं का, तरी काही नाही संपलाय, आता काही घाबरू नका, काही नका, या सगळेजण फिरा रस्त्यावर. अशा अफवा देखील पसरू नयेत. शिवाय इकडे तिकडे ज्या बेवारस वस्तू पडलेल्या असतात त्या वस्तूंना असं हात लावायचं नाही. नाहीतर चला 100 रुपयाची नोट, आपल्याला लक्षात आले की नाही, पैसे पडले तरी लोक हात लावत नव्हते. आणि लावूच नये, बेवारस वस्तूंना हात लावू नये, दिसली वस्तू घेऊ नये एकाएकी. समर्थ रामदासांनी त्यावेळी दासबोधामध्ये लिहून ठेवलेलं आहे. हे जसं महत्वाचं आहे तसं आपल्याकडे काही महत्वाचे नंबर पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ आग लागली, अग्निशामक दलाला आपल्याला फोन करायचा आहे, 101 नंबर आगीचा असतो. अँब्युलन्सला फोन करायचा आहे,
102 नंबर अँब्युलन्स असतो, किंवा आपत्ती नियंत्रण कक्ष जिल्ह्यामध्ये जिल्हा प्राधिकरण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नियंत्रण कक्ष स्थापलेला असतं. 108 नंबर असतो त्यांचा. 108 नंबर आपल्याला माहिती पाहिजे. पोलिसाला फोन करायचा आहे. 100 नंबर असतो पोलिसांचा. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर हे सगळं आपल्याला गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, कधीच जाऊ नका गर्दीच्या ठिकाणी. आताच नाही, हे आपत्ती आहे म्हणूनच नाही, तर कधीच इथून पुढे गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही. गर्दी होईल असे कार्यक्रम करायचेच नाहीत. कारण आपत्ती जर गर्दीमुळे होत असली, चेंगराचेंगरी होते गर्दीमध्ये आणि भरपूर पैसा खर्च होतो आपला मोठे लग्न डमडम वाजवून करण्यामध्ये, किंवा उत्सव, सण समारंभ, यात्रा, ह्या गोष्टी ह्या कधीच आपल्याला गरजेच्या नाहीत. आपण गरजेसाठी सगळं केलं पाहिजे, हव्यासासाठी नाही. आणि म्हणून हे सगळं आपण जर विचार केला, अभ्यास केला, तर आपल्या हे सगळं लक्षात येईल. या ठिकाणी हा आपत्ती व्यवस्थापन हा धडा संपलेला आहे. आपत्तीला प्रभावीपणे सामोरं जाण्यासाठी आपल्यामध्ये सिद्धता यावी आणि समर्थपणे आपण आपत्तीला सामोरं जावं, किंवा कोणत्याही अफवांवर न विश्वास ठेवता माहिती कोण बरोबर देऊ शकतं याचा देखील आपण पडताळा घ्यावा. आणि हे सगळं आपल्या लक्षात यावं यासाठी हा पाठ आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेला आहे. आणि म्हणून थोडासा अगोदर हा पाठ निवडला सुद्धा. शिवाय या पाठाच्या खाली असणारे सगळे प्रश्न उत्तर आहेत, ते सगळे प्रश्न नुसते प्रश्न आहेत. या पाठाखाली असणारे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न व्यवस्थित पहा, पुस्तक वाचा, डोक्यात ठेवा सगळं आणि व्यवस्थित उत्तर लिहा. शिवाय तुम्हाला एक कृती सांगितलेली आहे, अग्निशामक दलाचे जवान आग कशी विझवतात, युट्यूबवर. आता सगळं आपलं युट्यूबवरच चालू आहे. युट्यूबवर तुम्ही पहा,